गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस म्हणजे ऋषीपंचमी। या दिवशी ऋषीपंचमीचा उपवास केला जातो। या दिवशी बैलाच्या कष्टाने उगवलेले कोणतेही अन्न खाल्ले जात नाही, त्यामुळे या दिवशी ऋषीची भाजी खाल्ली जाते। चला तर मग बघूया ऋषीची भाजी कशी बनवली जाते। आणि देठ कापून उकडून घ्यायची। त्यानंतर इथे सर्व भाज्या कापून घेतलेल्या आहेत। यामध्ये मिरची, भोपळा, माठाची पाने, माठाचे देठ, भेंडा, घोसाळे, कैला, शिराळे अशा सर्व प्रकारच्या भाज्या आहेत। आता इथे सर्व भाज्या एकत्र करून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। एका पातेल्यामध्ये तेल घालून त्यामध्ये लसूण घातला आहे। त्यानंतर त्यात हळद घालून स्वच्छ धुवून घेतलेल्या सर्व भाज्या घालून घ्यायच्या आहेत। आता झाकणावर पाणी ठेवून भाजी वाफेवर शिजवून घ्यायची आहे। सर्व भाज्या शिजल्या आहेत। भाजीत मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान ढवळून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये चिंचेचा कोळ घालून घ्यायचा आहे आणि छान एकत्र करून घ्यायचं आहे। आणि आता यामध्ये खोबरं घालून भाजी छान एकत्र करून घ्यायची आहे। आता आपण गणपती बाप्पा समोर ऋषीपंचमीचा नैवेद्य दाखवून घेऊयात। आता 7 भेंडीच्या पानांवर भात आणि भाजीचा नैवेद्य दाखवायचा आणि मगच उपवास सोडवायचा। तुम्ही पण ट्राय करून बघा ही रेसिपी आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय।